प्रोटीनबद्दल असणारी नकारात्मकता आणि प्रोटीनबद्दल असणारी भीती या दोन गोष्टीमुळे बरेच लोक आपला फिटनेस हा इम्प्रूव्ह करू शकत नाहीत. काय अशी गरज आहे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन खाण्याची, किंवा ते किती घातक आहे आपल्या शरीरासाठी किंवा किती चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, हे समजून न घेताच लोक प्रोटीनबद्दल एक नकारात्मकता आपल्या मनात ठेवतात आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस हा कधीच इम्प्रूव्ह होत नाही. सर्वात प्रथम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, ग्रोथ वाढवण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे. फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट खाऊन आपल्या बॉडीतील जे स्नायू आहेत, जे मसल्स आहेत, ते इम्प्रूव्ह होणार नाहीत. आपण जेव्हा व्यायाम करतो, व्यायाम केल्यावर आपल्या मसल्सचे जे टिश्यू असतात ते ब्रेकडाऊन होतात आणि त्यांना पुन्हा रिपेअर करण्याचं काम जे आहे ते प्रोटीन करतं. आणि जर आपण खूप व्यायाम केला आणि आपण जर प्रोटीन योग्य प्रमाणात नाही खाल्लं तर आपल्या बॉडीतील मसल लॉस व्हायला लागतो. त्यामुळे जेव्हा वजन कमी करत असतो आणि वजन कमी करत असताना आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन नसतील तर आपल्याला असं वाटतं की आपलं वजन कमी होतंय, आपलं फॅट कमी होतंय, पण ऍक्च्युली आपण आपला मसल लॉस करत असतो. आणि जेव्हा मसल लॉस होतो तेव्हा आपल्या बॉडीतली एनर्जी कमी व्हायला लागते, आपल्या स्किनचा ग्लो कमी होतो आणि ओव्हरऑल हा चुकीचा मार्ग आहे वेट लॉस करण्याचा. जेव्हा आपल्या शरीरामध्ये स्नायू चांगले असतात तेव्हा आपली स्ट्रेंथ मजबूत राहते, स्ट्रेंथ आपली इम्प्रूव्ह होते नेहमी, आणि आपलं एजिंग जे आहे ते स्लो डाऊन होतं. म्हणजे जसं की काही लोक वयाच्या 30मध्येच 40-50 मध्ये वाटतात, किंवा काही लोक 50 वय असून देखील खूप यंग वाटतात. त्याचं कारण आहे त्यांच्या शरीरामधली स्नायूची जी गुणवत्ता आहे ती चांगली असते, त्यांच्या आहारामध्ये प्रोटीन भरपूर असतं. आता प्रोटीनचे खूप सारे सोर्सेस व्हेज नॉनव्हेज आपल्याकडे अवेलेबल असतात, पण सगळं अवेलेबल असून, सगळ्या गोष्टींची माहिती असून लोकांना ते फॉलो करणं जमत नाही. साधारणपणे आपल्या प्रत्येक 1 किलोग्राम वजनासाठी 1 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये लागतं, वेट लॉस करायचं असेल अथवा नसेल. आणि ती पूर्ण प्रोटीनची मात्रा भरून काढण्यासाठी आपण जर सप्लिमेंटचा आधार घेतला तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. कारण की भरपूर लोक असे असतात जे चिकन, अंडी, नॉनव्हेज काहीच खात नाहीत, ते सप्लिमेंट्स घेऊ शकतात. काही लोक असे असतात की ज्यांना खूप सारा नॉनव्हेज फूड असेल किंवा व्हेज प्रोटीन असेल ते खाणं जमत नाही. सो हे प्रोटीन असेल किंवा नॉर्मल प्रोटीन असेल, इट हॅज बीन मेड कारण की लोकांना ते प्रॉपर मॅनेज करता यावं दिवसभरातला प्रोटीन इंटेक. तर कुठल्याही गोष्टीबद्दल नकारात्मकता मनात ठेवण्यापूर्वी ती गोष्ट प्रॉपर समजून घ्या, स्वतः ट्राय करून बघा. कारण जर एजिंग स्लो डाऊन करायचं असेल, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायची असेल, वेट लॉस करायचा असेल किंवा फक्त फिट राहायचं असेल, कुठलंही कारण असू दे, शरीरामध्ये आपल्या प्रोटीनची गरज अत्यावश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना किंवा ज्यांना प्रोटीनबद्दल भीती वाटते अशा लोकांना आवर्जून शेअर करा.